आज हा निसर्गमय आणि सुंदर असा दिवस बघून माझ्या कामांना सुरुवात करणार होती। इतका सुंदर आज बाल्कनीमध्ये व्ह्यू वाटत होता ना, काय सांगू। रात्रीपासूनच पावसाला जबरदस्त सुरुवात झालेली होती आणि हा पाऊस लगातार 3 दिवस चाललेला आहे। तर मी जेव्हा शूट घेत होती ना, तेव्हापासूनचा हा पाऊस सुरू झालेला तो सतत चालू आहे आणि त्यामुळे झाडं इतकी छान झालेली आहेत ना, पूर्ण जिकडे तिकडे हिरवळ झालेली आहे आणि म्हणूनच माझा आणखीनच पुढचा अर्धा तास बाल्कनीमध्ये वाढलेला आहे। इथून घरात जाण्याची अजिबात इच्छा होत नाही, पण घरात कामं जी आहेत ना ती इतकी वाट बघत असतात, त्यामुळे मन नसलं तरीही घरात यावंच लागतं। चला मग यासोबतच आपल्या दिवसालाही सुरुवात करूया। आज मला बनवायचा होता गाजरचा हलवा। माझे पूर्ण प्लॅनिंग झालेले होते। त्यानंतर ना जी दुधाची साय असते ती पण बऱ्यापैकी साचलेली होती। मग मला तूपही बनवून घ्यायचं होतं आणि गुलाबजामुनही बनवायचे होते, कारण कृष्णाने खूपच हट्ट धरलेला होता की मला गुलाबजामुन बनवून दे। हे असं सर्व प्लॅन माझ्या डोक्यात होतं आणि 3-4 कामं म्हणजे एक्स्ट्राची अजून करायची होती। फ्रीज क्लिनिंग होतं, त्यानंतर कढीपत्ता वगैरे साफ करायचा होता, मसालादाणी जी होती ती व्यवस्थित फिल करून ठेवायची होती। बरीचशी कामं मी ना नोट डाऊन करून ठेवलेली आणि एक एक काम माझं संपवत होती। पण झालं असं की 2 ते 3 कामांमध्येच माझी कॅपॅसिटी डाऊन झाली आणि तिथूनच माझी तब्येत खराब झाली। तर सतत 2 ते 3 दिवस मी आजारीच होती आणि त्यामुळे मग मला ना व्हिडिओ जो शूट झालेला होता त्यालाही एडिट करता आला नाही आणि त्यालाही पुढे कंटिन्यू करता आला नाही आणि जी कामं पेंडिंग होती ती कामं अजूनही तशीच पडून आहेत। असो, मी म्हटलं जेवढ्या क्लिप्स रेकॉर्ड झालेल्या आहेत तेवढं तरी तुमच्यासोबत शेअर करूया आणि आजपासूनच व्हिडिओला व्यवस्थित सुरुवात करूया, कारण एखादा गॅप जर मध्ये पडला ना कामांना, मग कामं पुढे रुटीनवर येत नाही आणि व्लॉगिंगचं पण तसंच आहे। जर मध्ये थोडासा गॅप पडला ना, मग पुन्हा एकदा तिथं रुटीनवर यायला वेळच लागतो आणि तुम्हालाही माहिती असेल की तब्येत जर थोडीशी डाऊन झाली ना, मग त्याचा जो वीकनेस आहे ना तो जवळपास 8 ते 15 दिवस आपल्याला सतत सुरू असतो। आपण कितीही हिमतीने उभं राहिलो ना तरी पण एक वीकनेस आपल्याला येतो आणि मग असं वाटतं की चला एक झोप घेऊन घ्यावी, आणि एक झोप घेण्यासाठी आपण दिवसभर झोपून असतो, संध्याकाळीच उठतो, परत रात्री झोपतो, तर सकाळी उशिरा उठतो। हे रुटीन आपलं सुरू असतं। तरीही म्हटलं चला आज शूटिंग करूया आणि आता यापुढे असं होणार नाही। मी ट्राय करेल की पटापट व्लॉग तुमच्यासोबत शेअर करायची। सो चला, इथे बघा गाजरचा हलवा साईडला बनवलेला होता आणि तूपही मी इकडे बनवून घेतलेलं होतं। आता जे लोणी काढून तूप बनवतात ना, त्या प्रकारचं तूप मी आज नाही बनवलं, बिकॉज खूप घाई होती मला आणि तुम्हाला माहितीच आहे, सांगितलंच मी की तब्येत माझी डाऊन होत होती, म्हणून म्हटलं चला पटपट करून घेऊया आणि मी असंच त्याला कढईमध्ये टाकलं डायरेक्टली। असंही तूप छान बनून जातं, पण बऱ्याच जणांना ते लोणी काढून तूप बनवलेलं ते खूप आवडतं। असो, तुम्ही तसं बनवू शकतात। मी अशा पद्धतीने तूप बनवते आणि ते एकदम व्यवस्थित बनतं। त्यानंतर मी ब्लिंकिटवरून कढीपत्ता मागवलेला होता खूप जास्त, कारण कढीपत्ताच नव्हता घरामध्ये आणि म्हणून म्हटलं आज मागवून घेऊया। तर त्याला मी व्यवस्थित क्लीन करून घेत होती। आता त्याला डायरेक्टली असा धूत नाही मी, कारण एखाद्या पानाला जर पाणी राहून गेलं ना तर ते कढीपत्ता जो आहे तो खराब होऊन जातो। त्यामुळे मग मी त्याच्या आधी पूर्ण लीव्स ज्या आहेत त्या मोकळ्या करून घेते आणि मग त्यांना व्यवस्थित जाडीच्या भांड्यामध्ये व्यवस्थित वॉश करून पंख्याच्या हवेमध्ये त्याला पूर्ण असं पसरवून ठेवते आणि जसंही त्यातलं पाणी पूर्ण निघालं की मग त्याला व्यवस्थित एका टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवते। सो अशा प्रकारे तुम्ही कढीपत्ता क्लीन करू शकतात। खूप मस्त हा कढीपत्ता क्लीन होऊन जातो आणि बरेच म्हणजे महिना कधी कढीपत्ता घरामध्ये असतो। सो एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने। त्यानंतर मसालादाणीही मी भरून घेतली, म्हणजे 2 कामं माझी गॅसवर होत होती तोपर्यंत मी इकडे एक्स्ट्राची 2 कामं करून घेतली आणि आत्ता मग म्हटलं स्वतःसाठी चहा ठेवूया, कारण थोडीशी कॅपॅसिटी जी आहे ती लो होत होती। मग म्हटलं चहाने थोडीशी एनर्जी येईल तर चहा ट्राय करूया। पण कसलं काय, चहा घेतली आणि त्यानंतर डायरेक्टली बेडवर पडली, तर मी नंतर उठलीच नाही। म्हणजे बराच वेळ मी हिम्मत केली की चला आता उठूया आणि आपला जो व्लॉग अपूर्ण राहिला आहे तो कंटिन्यू करूया, पण नाहीच झालं आणि रात्रीचं जेवण वगैरे सगळं काही आमचं मग बाहेरच, म्हणजे बाहेरूनच मी पार्सल घेऊन आलेली होती आणि आम्ही दोघंच होतो, त्यामुळे मग म्हटलं चला बाहेरूनच पार्सल घेऊन येऊ आणि मग आमचा डिनर जो होता आम्ही त्यावरच डन केला आणि झोपून गेलो। डायरेक्टली मी सकाळीच कृष्णाची स्कूल होती तेव्हाच उठली आणि जसं तसं कृष्णाला स्कूलमध्ये सोडून आली। चला, हा होता नेक्स्ट डे। इथे मी कृष्णाला स्कूलमध्ये वगैरे सोडून आलेली होती आणि पाऊस बघा किती जबरदस्त लागलेला होता। अशाच पावसामध्ये मी त्याला स्कूलमध्ये ड्रॉप केलं, तिथून घरी आली आणि मग म्हटलं आता थोडंसं बेड वगैरे खूप मेसी झालेला आहे, कृष्णाने खूप घाण केलेली होती आणि त्यानंतर त्याला सकाळी मी नाश्ता दिला स्कूल
स्कूलमध्ये जाताना, तर त्याने पूर्ण पाणी जे आहे ते बेडवर सांडून ठेवलं. मी त्याला क्लिअर केलं की तू खाली बैस जेवायला, पण तरीही तो माझ्या नकळत बेडवर गेला आणि त्याने पूर्ण पाणी तिथे सांडलं. आणि मग आता बाहेर एवढा पाऊस चालू असताना बेड कसा सुकवायचा हे टेन्शन असतं. मग मी माझं पटकन हेअर ड्रायर काढलं आणि त्याच्याने ते सुकवून घेतलं पूर्ण. सो एकदम व्यवस्थित त्याच्याने सुकून जातं. जर तुम्हाला म्हणजे घराला घर बनवायचं असेल ना, तर नुसत्या 4 भिंती उभ्या आहेत म्हणून घर आहे असं चालत नाही. आपलं डोकंही त्यासोबत खूप चालवावं लागतं आणि हे असे काहीतरी जुगाड घरामध्ये करून घराला घर बनवावं लागतं. आणि खरंच या गोष्टीमागे खूप स्ट्रगल असतो, खूप मेहनत असते. एक लहान मुलगा सांभाळून घर असं व्यवस्थित ठेवायचं म्हणजे खूप जास्त मोठा स्ट्रगल असतो तो. आणि पसारा तुम्ही बघितलाच असेल. चला आता हा एवढा मोठा टास्क आहे माझ्यासमोर, मी आवरून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खूप जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. मी भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.